बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोमाल या गावामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। धक्कादायक बाब म्हणजे गावात जाण्यासाठी रस्ते नसल्याने रुग्णांचे मृतदेह 15 किलोमीटर झोळीत टाकून गावापर्यंत नेण्याची वेळ आली। तर अनेक रुग्ण हे जळगाव, जामोद आणि मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत। या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। सध्या 68 रुग्ण अतिसाराने गंभीर असून अनेक गावात उपचार सुरू आहेत। दरम्यान गोमाल या गावात आणि परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। या भागाचे आमदार सुद्धा निष्क्रिय आहेत की ज्यांनी 20 वर्ष झाले भाजपचे आमदार आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही। विकासाच्या गप्पा करतात, परंतु या ठिकाणी कुठलाही विकास झालेला नाही। तरी शासनानं या भागामध्ये आज 3-4 किलोमीटर ते गोमालला जाण्याकरता रस्ता नाही आणि त्या लोकांचे खूप आहे। शासनाने या भागात रस्ता करावा व आमदार खासदार प्रतापराव जाधव आणि संजय कुटेचा मी जळगाव तालुका शिवसेना निषेध करतो। शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो। बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम अशा गोमाल या गावात अतिसाराची लागण झाली आणि यात 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। अनेक रुग्ण हे काही मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे उपचार घेत आहेत, तर काही महाराष्ट्रातील जळगाव, जामोद आणि खामगाव येथे उपचार घेत आहेत। मात्र प्रशासनाने वेळीच याची दखल घेतली असती तर 3 रुग्णांचा जीव वाचला असता। खरं तर आपण बघू शकतोय आता सध्या आपण गोमाल हे जे गाव आहे दुर्गम भागात आता आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रशासनाने जी काही कारणं सांगितली या रुग्णांची, खरं तर हे रुग्ण मृत अवस्थेतच रुग्णालयात पोहोचले होते। त्याचं कारण असं आहे की या गावाला जायला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा रस्ता नाही। आपण जर दृश्यात बघितलं तर अतिशय खराब असा रस्ता आहे। या ठिकाणी दुचाकी सुद्धा जाऊ शकत नाही अशा प्रकारचा हा रस्ता आहे। या 3 रुग्णांचा जीव गेल्यानंतर प्रशासन या गावात पोहोचलेलं आहे, वैद्यकीय पथक सुद्धा पोहोचलेलं आहे। मात्र रस्त्यामुळे या देशातील या रस्त्यामुळे 3 रुग्णांचा अतिसारामुळे जीव जाणं ही घटना काही छोटी नाही। मात्र याची दखलही अद्यापही प्रशासन घेईल का नाही याबाबत साशंकता आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, पिंगारा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।